तर आज मुंबईत महायुतीच्या प्रचाराची पहिली तोफ धडाडणार आहे। वरळीच्या NSCI डोम मध्ये जाहीर मेळावा होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदे आणि आठवले देखील या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत। तर मुंबई पालिकेसाठी भाजप शिवसेना रिपाईची युती आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, आज मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय। वरळीच्या NSCI डोम मध्ये जाहीर मेळावा होणार आहे। काय अधिकची अपडेट, तयारी कशी सुरू आहे? निश्चितच कृपा, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता मतदान 15 तारखेला होणार आहे आणि आज 3 तारीख आलेली आहे। अवघे 12 दिवस शिल्लक आहे आणि अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि रामदास आठवले असतील यांच्या तोफ आहेत त्या आज धडाडताना पाहायला मिळतील। आपण आत्ता वरळीच्या NSCI डोम या ठिकाणी आहोत। आचारसंहिता असल्यामुळे कुठेतरी बॅनरबाजी जरी करण्यात आली नसली तरी शिवसेना, भाजप आणि रिपाई या तिघांचेही झेंडे मात्र NSCI परिसरात लावण्यात आलेले आहेत आणि आज सायंकाळी 7 नंतर जे प्रमुख नेते आहेत ते आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतील। विशेष करून देवेंद्र फडणवीस आहेत जे सातत्याने मुंबईच्या विकासावरती निशाणा साधत आहेत। त्यांनी याआधीही उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलेलं होतं की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती एक मुद्दा बोलताना दाखवा, मी 1000 रुपये बक्षीस द्यायला तयार आहे। मात्र अद्यापपर्यंत भावनिक राजकारण आपल्याला मनसे आणि ठाकरे गटाकडून होताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे काँग्रेसचं देखील तितकंच तगडं आव्हान भाजप आणि रिपाई युतीसमोर असेल, कारण वंचित सोबत असल्यामुळे कुठेतरी मागासवर्गीय जी मतं आहेत ती काँग्रेसला आपल्या पारड्यात पडतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आजच्या या मेळाव्यामध्ये विशेष करून फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे ठाकरे आणि काँग्रेस या दोघांनाही कुठेतरी टीका करताना पाहायला मिळू शकतात। विशेष करून रामदास आठवले सुद्धा भाषण करणार का आणि त्यांची कविता कार्यकर्त्याला कशा प्रकारे चार्ज करणार याकडे आपलं लक्ष असेल। निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।